महाविकास आघाडी कुठे दाखवा, उमेदवार कुठे दाखवा, अशा पद्धतीचं एक असं आव्हान जे होतं तर ते काँग्रेसला देण्यात ती काँग्रेसच आहे ती जी भाजप आहे ना. कुठलाच निष्ठावंत अहो सत्तरांच्या उचला तुम्ही सगळ्या आता जेवढे बघा एक मिनिट पालकमंत्री ऐका आजचा जो पालकमंत्री आहे ना साहेब आजचा जो पालकमंत्री आहे कन्व्हर्टेड काँग्रेसच आहे. आजचा जो आमदार होता तो बी काँग्रेसच आहे. आता महापौर सुद्धा कन्व्हर्टेड काँग्रेसचाच आहे. सगळं असंच आहे. अजित पवार, शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस या तिघांचा बी वर्क चांगला आहे. जनता उगा निवडून देत नाहीये. जनतेच्या जनता पण हुशार आहे. आता आमचे मित्र म्हणले हे सगळे डमी पक्ष वगैरे, मग काँग्रेसला काय आता वाळव्या लागल्या त्या काय झालंय पूर्ण ढासाळ आहे का गेले लोक सोडून. पूर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादीवर विश्वास ठेवतो. येणाऱ्या बीडी घरकुल भागामध्ये आमचा विजन विकास आहे. एकही रोड व्यवस्थित नाहीये, गटार व्यवस्थित नाहीये. जर सर्वसामान्य माणसाच्या घरापाशी जाऊन जर बघितलात, जेव्हा भांडणं होतात ना दोन बायकाचे, तेव्हा यांना जे काय बोलतात ना कुटीच्या गोष्टी वगैरे, त्यांना तिथं उभा करा. हे का भांडणं होतात? तुम्हाला 5 वर्ष जे काही निवडून देतात ना, जनतेच्या सेवेसाठी देतात. तुम्हाला स्वतःची घरं भरायला देत नाहीत. तुम्हाला विरोधक कशाला लागतात? तुम्ही पहिल्याच 5 वर्षात जर तुमच्या नगराचा चांगला विकास केला तर पुढच्या 5 वर्षात तुम्हाला हात जोडायची गरज नाहीये. तुम्हाला जनता आली पाहिजे तुमच्या दारात. तुम्हीच उभा राहा निवडणुकीला म्हणून. आज प्रत्येक गल्लीत बघा, प्रत्येक गल्लीत प्रत्येक बोळामध्ये रोड, ड्रेनेज लाईन, रस्ते फक्त मालकांनी केले, कुठल्या नगरसेवकांनी केलं नाही. आज जरी माझ्या वार्डात जरी आला तर तुम्हाला कळेल की खालची काही जनता आहे ना माझी, संगमनगर भाग, तुळशांती नगर, अजून रोड नाही आहेत. मधी जी काही 2 रोड झालेत ह्याचं बी ती उपकार कशी मानावं लागेल की कुणाचे तर कोण नातेवाईक एका गल्लीत राहते म्हणून रोड झालेला आहे, कुणाचा तर जावाई राहते म्हणून झालेला आहे. जर अशी जर तुमची रोड बनवायची पद्धत असेल तर माफ करा, आम्ही बी काय आता मी सांगतो, मी काय गुळ्याने दूध पिणारा नाहीये. 40 वर्ष झालं राजकारण बघतोय. आमदार होते, आमदारच्या पद्धतीनं आमदारच्या पद्धतीनं या घरकुल एरियात ना 10 कोटी रुपये निधी दिलेले आहेत. आणि परवा दिवशी 15 कोटीचं रोड उद्घाटन केलेत. या भविष्यात पुढच्या याच इलेक्शनला भाजपचं पॅनल निवडून द्या आणि नगर विकास काय तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. 25 वर्ष आमदार आहे तिथं. लय मोठी गोष्ट आहे का यायला? त्यांना विकास करता येत नाही का? कुणाचं करण्याचं आहे? कुणाचं ताई येऊन भेटून गेले. अहो एक वेळेस 2 घरातलं माणसं साप चावला, त्यांना सुद्धा मदत केली ताई निवून इथं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकमेव व्यक्ती म्हणून कोरोनाच्या काळामध्ये 24 तास लोकांची सेवा केलेली आहे. लोकांना उपचाराची सुविधा करून दिलेली आहे. वयाच्या 30 पासून 80चा होत असेल, जर वडिलाला काम जमत नसेल आणि पुढे एखादा मुलगा 25 वर्षात जर 25 आत्ता जस्ट 25 वय चालू आहे आणि त्यानं जर ती कार्य करत असेल तर मला असं म्हणायचं आहे की काँग्रेसनी बोलायची गरज नाहीये. 25 वर्षातला येऊन मुलगा काम करू शकतो. मग तुम्हाला जेव्हा 30 वर्ष सत्ता दिली तर तुम्ही काय? कचरा कुंडी नाही आहे, एक मुतारी नाही आहे इथं. व्यापारी विद्यार्थी फिरतात, एकही सुलभ शौचालय मुतारी इथं पब्लिक तुम्हाला मिळत नाही. सगळं रस्त्यावर मुतारी करणार तुम्हाला दिसत आहे. इथल्या नगरसेवकांनी 25 वर्ष तेच काम करायला लावलंय. कुठलं शौचालय बांधायला लावलं नाही, काही लावलं नाही. नळाला पाणी व्यवस्थित आले, टाक्या बांधल्या. पण मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो, ह्या गोष्टी सगळ्या अफवा आहेत. ह्या लोकांना ना जरा माझं नगर फिरवून आणावं. आणि जर माझ्या नगरामध्ये तुम्हाला जर साधा डांबरी रोड सोडा हो, तुम्हाला जर चांगला मुरुम टाकलेला रोड दिसला ना, मी ह्या जाग्याला इथलं इलेक्शनचं काय मी सोलापूर सोडतो.